बातमी जालन्यातनं जालना जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवलं जात असताना दुसरीकडे 10वीच्या परीक्षांनाही सुरुवात होतीये। त्यातच बदनापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या परीक्षा केंद्रांची धक्कादायक अवस्था समोर येतेय। 10वीच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना शाळेची इमारत भग्नावस्थेत आहे। विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होतीये। शाळेची अवस्था अत्यंत जीर्ण झाली आहे। अनेक वर्गखोल्यांच्या खिडक्या गायब आहेत, दरवाजे तुटलेत, कंपाऊंडची भिंत कोसळली आहे, काही ठिकाणी तर छताचे पत्रे देखील उडालेत। याच शाळेत 10वीच्या परीक्षा होणार असून खिडक्या दरवाजे नसल्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। संपूर्ण महाराष्ट्रात 12वीच्या परीक्षा सुरू असतानाच 20 तारखेपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे। आपण बघू शकतो की हे बदनापूर शहरातले जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा आहे आणि माध्यमिक शाळा आहे, ज्या ठिकाणी आपण बघू शकतो की हे परीक्षा केंद्र आहे आणि या ठिकाणी सेंटर असणार आहे। मात्र आपण जर बघितलं तर जालना जिल्ह्यामध्ये कॉफी मुक्त अभियान असं जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राबवलं जात आहे। मात्र याच कॉफी अभियान राबवत असताना परीक्षा केंद्रामध्ये कॉफी सापडल्यामुळे 6 शिक्षकांचं निलंबन सुद्धा करण्यात आलेलं आहे। मात्र जर दुसरीकडे आपण बघितलं तर जिल्हा परिषदच्या शाळेची अवस्था अशा प्रकारे झालेली आहे। एका प्रकारचं खंडर असं या ठिकाणी या शाळेचं झालेलं आहे। शाळेची जर अवस्था बघितली तर या ठिकाणी एक शिक्षिका आहे, त्या मुलांना शिकवत आहे। मात्र या संपूर्ण जो वर्ग आहे या वर्गाला कुठल्याही प्रकारच्या खिडक्या नाहीयेत, त्यामुळे हा जे परीक्षा सेंटर आहे हे महामार्गापासून जवळच असल्यामुळे या ठिकाणी याच्या संरक्षण भिंती सुद्धा तुटलेल्या आहे। अशा प्रकारची या ठिकाणी अवस्था अत्यंत बिकट या संपूर्ण परीक्षा केंद्राची झालेली आहे। त्यामुळे या ठिकाणी परीक्षा घ्यायची कशी असा प्रश्न सुद्धा आता शिक्षकांसमोर या ठिकाणी उभा टाकलेला आहे। कारण की आपण जर वर्गाची परिस्थिती बघितली तर या संपूर्ण जे परीक्षा केंद्र आहे या परीक्षा केंद्राला या ठिकाणी कुठल्याच प्रकारच्या दरवाजा आणि खिडक्या नसल्यामुळे बिकट परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आपण जर बघितलं तर जालना जिल्ह्यात 20 तारखेपासून या ठिकाणी परीक्षेला सुरुवात होणार आहे आणि परीक्षापूर्वीच याच केंद्रांची अवस्था अशी झाल्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या कॉफी मुक्त अभियान कसं राबवायचं असा प्रश्न सुद्धा या ठिकाणी शिक्षकासह पालकासमोर सुद्धा उभा टाकलेला आहे। एकीकडे जर आपण बघितलं तर जालना जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेच्या माध्यमातून या ठिकाणी सुंदर शाळा असं अभियान राबवलं जात असतानाच दुसरीकडे या प्रशालेची अशी अवस्था झाल्यामुळे परीक्षा केंद्रावर कॉफी मुक्त अभियान राबवायचं कसं असा प्रश्न सुद्धा आता शिक्षकासमोर उभा टाकलेला आहे। लक्ष्मण सोळंके, NDTV मराठी, बदनापूर, जालना।